नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला आल्या आल्या आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. आज आपण बघणार आहोत एक डेमो लेक्चर. जर तुम्ही कोणतीही बॅच घेत असाल, आता ही परिवर्तन बॅचचं डेमो लेक्चर आहे. प्रत्येक बॅच मध्ये आपण कशा प्रकारचं शिकवतो याची छोटीशी झलक तुम्हाला भेटणार आहे. त्यामधील बघा मी गणित शिकवतो. गणितामधील आपण एक टॉपिक घेतलेला आहे घातांक. ज्याला बॅच घ्यायची असेल हे लेक्चर एकदा बघा, नंतर ठरवा आपल्याला बॅच घ्यायची, कधी घ्यायची, काय घ्यायची ते. आणि अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा. ऑफिस नंबर 8233007373. या नंबरला कॉल करा. बॅच बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल. चला तर मग जास्त टाइम न घालवता आपण आज बघणार आहोत घातांक हा टॉपिक. भरपूर जणांना अवघड जातो हा टॉपिक. तर घातांक टॉपिक मध्ये काय काय नियम आहेत, कशा प्रकारचे गणित येतात, प्रत्येक आपण गणित टाइप वाईज बघतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोक्यात फिट बसून जातात. सगळे जर एकच प्रकारचे घेतले गणित किंवा मिक्स घेतले तर मग मुलांना कळत नाही नियम कसा, कुठून, का लागतो, कसा लागतो, काय लागतं ते. तर आपण बॅच मध्ये एकदम टाइप वाईज बघत असतो. चला तुम्ही लिंक शेअर केली असेलच, लाईक केलं असेल तर आपण गणितांना सुरुवात करूया. बघा आपण आज बघणार आहोत घातांक हा टॉपिक. त्यामध्ये बघा टाइप 1. आता पहिल्या प्रकारामध्ये काय आहे तर बघा 7चा घन गुणिले 7चा 5वा घात गुणिले 7चा 8वा घात बरोबर किती. आता ह्या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्हाला 7 हा कॉमन दिसतोय. जो खाली आहे त्याला म्हणतात पाया, जो त्याच्या डोक्यावरती चढलेला आहे त्याला काय म्हणतात घातांक. म्हणजे सर्व ठिकाणी पाया समान आहे. पाया कसा आहे समान. मग पाया समान असेल आणि मध्ये सर्वांमध्ये गुणाकार चिन्ह असेल, सर्वांच्या मध्ये गुणाकार चिन्ह असेल तर अशा वेळेस पहिला नियम सांगतो की पाया तोच ठेवायचा आणि सर्व घातांकाची सरळ बेरीज करायची. मग घातांक काय आहेत 3 अधिक 5 अधिक 8 म्हणजेच काय येणार 7 पाया आहे तसाच 5 आणि 3 8, 8 आणि 8 16 म्हणजेच ह्याचं उत्तर येणार 7चा 16वा घात. काय उत्तर येणार 7चा 16वा घात. समजलं पहिला नियम, पहिला टाइप कळला. आपण याच पद्धतीने सगळे टॉपिक घेत असतो. क्लिअर पहिला. आता अजून एक उदाहरणासाठी पुढचा प्रश्न बघा. 12चा वजा 8वा घात गुणिले 12चा वजा 9वा घात गुणिले 12चा 3रा घात बरोबर किती. सोडवा तुम्ही, प्रयत्न करा. नाही आला तर शेवटी मी आहेच. नियम पहिला काय सांगतोय, जर सगळ्यांचा पाया समान आहे, मध्ये गुणिले चिन्ह आहे, म्हणजे घातांकाची काय होणार इथं बेरीज. तर सर्वात आधी मी तुम्हाला बेरीज वजाबाकीचे नियम सांगतो, म्हणजे तुमच्या डोक्यात फिट बसून जाईल. कधी वजा येतं, कधी अधिक येतं, कधी काय येतं ते. बेरीज वजाबाकी आणि गुणाकाराचे नियम सांगतो. तर बघा बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, दोघांचे समानच नियम आहेत. तर काय नियम आहेत बघा. इथं मी लिहितो मोठी संख्या, इकडे लिहितो लहान संख्या, इकडे मी लिहितो क्रिया आणि इकडे लिहितो चिन्ह. काय नियम आहेत बघा. जर मोठ्या संख्येला प्लस चिन्ह असेल, लहान संख्येला प्लस, दोघांना पण समान चिन्ह असेल, दोघांना प्लस किंवा दोघांना पण मायनस, दोन्ही संख्यांना समान चिन्ह असेल तर अशा वेळेस दोन्ही वेळेस क्रिया काय होते बेरीज होते. या दोन्ही वेळेस क्रिया काय होते बेरीज. समान चिन्ह असेल, दोघांनाही एकतर प्लस किंवा दोघांनाही मायनस असेल तर क्रिया काय होते समान बेरीज. आणि उत्तराला प्लस वाल्याचं प्लस चिन्ह आणि वजा वाल्याचं वजा चिन्ह. जर दोघांना प्लस चिन्ह असेल तर क्रिया होणार बेरीज, उत्तराला प्लस चिन्ह. जर दोघांनाही मायनस असेल
तर क्रिया होणार बेरीज, पण उत्तराला मात्र मायनस चिन्ह. जर मोठ्या संख्येला प्लस आहे, लहान संख्येला मायनस आहे, तर क्रिया होणार इथं वजाबाकी आणि उत्तराला येणार मोठ्या संख्येचं चिन्ह जे प्लस आहे ते. जर मोठ्या संख्येला मायनस असेल आणि लहान संख्येला प्लस चिन्ह असेल, तर इथं सुद्धा क्रिया होणार वजाबाकी आणि उत्तराला मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतंही मायनस, तेच चिन्ह येणार. कळले का बेरीज वजाबाकीचे नियम? परत एकदा सांगतो बघा थोडक्यामध्ये. जर चिन्ह समान असतील दोन्ही संख्यांना, तर क्रिया होणार बेरीज. चिन्ह वेगवेगळे असतील, एकाला प्लस एकाला मायनस, एकाला मायनस एकाला प्लस, तर तिथं क्रिया होणार वजाबाकी आणि उत्तराला मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि इथं प्लस असेल तर प्लस चिन्ह, दोघांनाही मायनस असेल तर मायनस चिन्ह. बेरीज वजाबाकीचे नियम डोक्यात फिट. समजलंय? ज्याला पाहिजे तो स्क्रीनशॉट घेऊ शकतो. कळले का सगळ्यांना? क्लिअर? इथं सुद्धा क्रिया काय होणार? बेरीज. हे झाले बेरीज वजाबाकीचे नियम. म्हणजे त्या ठिकाणी बेरीज करायची असेल किंवा वजाबाकी करायची असेल, दोघांनाही समान नियम. क्लिअर? आता पुढचा नियम बघा. गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, दोघांनाही समानच नियम आहेत. म्हणजे इथं मोठी संख्या लहान संख्या काही फरक पडत नाही. मोठी संख्या लहान संख्या, क्रिया काय होणार? एकतर गुणाकार असेल तर गुणाकार, भागाकार असेल तर भागाकार. इथं चिन्ह आपल्याला फक्त बघायचं. क्रिया काय? गुणाकार असेल तर गुणाकार, भागाकार असेल तर भागाकार, जी पण क्रिया असेल ती. जर मोठ्या संख्येला प्लस असेल, लहान संख्येला पण प्लस असेल, तर उत्तराला पण प्लस चिन्ह येतं. मोठ्या संख्येला मायनस असेल, लहान संख्येला मायनस असेल, तर उत्तराला प्लस चिन्ह येतं. बेरीज वजाबाकीमध्ये मायनसच चिन्ह येतं, पण गुणाकार किंवा भागाकारामध्ये प्लस होतं. जे म्हणतात ना मायनस मायनस प्लस, ते नियम आहे गुणाकाराचा. पण मायनस मायनस जर वजाबाकी असेल किंवा बेरीज असेल, तर उत्तराला मात्र मायनसच चिन्ह येतं. आता बाकीचं इकडं प्लस असेल, इथं मायनस असेल, किंवा इथं मायनस असेल, इथं प्लस असेल, तर गुणाकारामध्ये दोघांपैकी एका जरी संख्येला मायनस चिन्ह असेल, तरी उत्तराला मात्र मायनसच चिन्ह येतं. याच्यात लहान मोठ्याचा काहीच संबंध नाही. लहान संख्येला जरी मायनस चिन्ह असेल, तरी उत्तराला तिथं मायनसच चिन्ह येतं. इथं मोठ्या संख्येला जरी मायनस असेल, तरी तिथं उत्तराला मायनसच चिन्ह येतं. समजले नियम? कळले? चला आता प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, सगळ्यांचा पाया समान आहे, 12 लिहिलं. आता फक्त घातांकाची काय करणार? बेरीज. कारण मध्ये काय आहे? गुणिले चिन्ह. मग -8 अधिक -9 अधिक 3. आता जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तरच आतल्या संख्येचं चिन्ह चेंज होतं. जर वजा चिन्ह नसेल तर तेच चिन्ह राहतं. म्हणजेच -8 -9 चिन्ह समान असेल तर क्रिया काय होते? बेरीज. उत्तराला वजा चिन्ह, म्हणजे 8 आणि 9 किती झाले? 17. उत्तराला चिन्ह -17. म्हणजेच 12चा -17 घात अधिक 3. चिन्ह वेगवेगळे असेल, क्रिया होते वजाबाकी, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. मग 17तून 3 गेले 14, पण उत्तराला वजा चिन्ह. म्हणजेच फायनल उत्तर काय येणार? 12चा -14वा घात. काय उत्तर येणार? 12चा -14वा घात. कळले आता? क्लिअर? हे जे तुम्हाला नियम सांगितले, ह्याच्यामुळे तुमचे कन्सेप्ट आता क्लिअर झाले असेल. कधी वजा चिन्ह येतं, कधी प्लस येतं, कधी कोणती क्रिया करायची. क्लिअर? चला, हा टाइप 1 झाला. आता टाइप 2 मध्ये काय आहे? 11चा 6वा घात भागिले 11चा वर्ग बरोबर किती? आता मागच्या टाइप मध्ये बघितलं आपण, मध्ये गुणाकार चिन्ह होतं. आता ह्या टाइप मध्ये पाया समान, परंतु भागाकाराचं चिन्ह आहे. आता भागाकाराचं चिन्ह असेल तर सरळ घातांकाची काय करायची? इथं वजाबाकी करायची. घातांकाची काय करायची? वजाबाकी. गुणाकार चिन्ह असेल तर घातांकाची बेरीज, आणि भागिले चिन्ह असेल तर घातांकाची
वजाबाकी. पायातोच ठेवायचा 11, मग 6 वजा 2, मग 6तून 2 गेले, किती राहिले? 4. म्हणजे उत्तर काय येणार? 11चा चौथा घात. काय उत्तर येणार? 11चा चौथा घात. क्लिअर? समजलं सगळ्यांना? आता ह्याच्यावरती दुसरा प्रश्न बघा, 8चा वजा 9वा घात भागिले 8चा वजा दुसरा घात बरोबर किती? चला सोडवा, प्रयत्न करा. नाही आला तर शेवटी मी आहेच सांगायला इथं. एक गणित समजून सांगतो, एक सोडवायला देतो. बॅच मध्ये आपण अशा प्रकारचे 2-3 प्रत्येक टाईपचे 3-4 गणित आपण घेतच असतो, जेणेकरून डोक्यात फिट बसून जातं. चला, काय लिहायचं उत्तर? पटापट सगळ्यांनी कमेंट करायचे आणि लाईक सुद्धा करून टाकायचे. आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा. चला, किती आलं उत्तर? दोघांचा पाया समान आहे, म्हणजे घातांकाची वजाबाकी -9 वजा कंसामध्ये -2. आता बघा, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाच्या आतल्या संख्येचं चिन्ह चेंज होतं आणि ते चिन्ह बाहेर येतं. म्हणजेच काय येणार? -9 आहे तसंच, या -2चं होणार +2. दोघांचे चिन्ह वेगवेगळे असेल, क्रिया होते वजाबाकी आणि उत्तराला मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह. मग फायनल उत्तर काय येणार? 8चा 9तून 2 गेले 7. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं वजा चिन्ह आहे, म्हणजेच फायनल उत्तर येणार 8चा वजा 7वा घात. कळले? क्लिअर का आता? चला, पुढे बघणार आहोत आपण टाईप 3. तिसऱ्या टाईप मध्ये काय आहे बघा, 15 त्याचा चौथा घात कंसाचा 5वा घात कंसाचा दुसरा घात. म्हणजे इथं कंसाचे घातांक आहेत, तर ह्याचा नियम काय आहे? कंसाचा जो पण घातांक असेल त्या घातांकाचा गुणाकार होतो. काय होतो? घातांकाचा गुणाकार. म्हणजेच पायातोच ठेवायचा 4 गुणिले 5 गुणिले 2, सर्व घातांकाचा गुणाकार. जो पण कंस असेल त्याचा घातांक असेल तर त्याचा अर्थ सगळ्या घातांकाचा गुणाकार. मग 4 पंचे 20, 20 दुणे 40, म्हणजेच येणार 15चा 40वा घात. काय येणार उत्तर ह्याचं? 15चा 40वा घात. क्लिअर? याचप्रमाणे पुढचा प्रश्न बघा, 7चा चौथा घात गुणिले कंसाचा तिसरा घात वजा तिसरा घात कंसाचा दुसरा घात. सरळ पायातोच ठेवायचा, घातांकाचा गुणाकार 4 गुणिले -3 गुणिले 2, 4 त्रिक 12, पण उत्तराला चिन्ह -12. -12 गुणिले 2 -24, उत्तराला चिन्ह कोणतं येणार? वजा. म्हणजे 7चा 4 त्रिक 12, 12 दुणे 24, पण उत्तराला चिन्ह मात्र वजा. म्हणजेच येणार उत्तर 7चा वजा 24वा घात. गुणाकाराच्या नियम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, एका संख्येला जर वजा चिन्ह असेल तर उत्तराला मात्र तेच चिन्ह येते. या दोन संख्यांचा विचार केला, -12 आलं, -12 गुणिले 2 केलं, -24 येणार. एका जरी संख्येला वजा चिन्ह असेल, मग ती संख्या लहान असेल किंवा मोठी असेल, पण गुणाकारामध्ये मात्र वजा चिन्ह येतो. दोन संख्यांची क्रियाबद्दल सांगतोय. कळले सर्वांना? क्लिअर? हा, जर दोन संख्यांना वजा चिन्ह असतं तर वजा वजा तिथं प्लस झाला असतं, पण इथं फक्त एकच संख्याला आहे. थोडक्यात एका संख्येला 3 संख्यांना 5 संख्यांना वजा चिन्ह असेल तर उत्तराला वजा चिन्ह येतं. पण 2 संख्यांना 4 संख्यांना 6 संख्यांना जर वजा चिन्ह असेल तर उत्तराला प्लस चिन्ह येतं. कशामध्ये? गुणाकाराच्या नियमामध्ये. क्लिअर? पुढचा टाईप बघणार आहे, चौथा टाईप, 9चा शून्य घात. कोणत्याही संख्येचा शून्य घात त्याचं उत्तर किती येतं? नेहमी 1. मग कोणती असेल? जरी इथं 100चा शून्य घात असेल ना तरी सुद्धा त्याचं उत्तर 1च. जरी इथं -8चा शून्य घात असेल ना तरी सुद्धा उत्तर फक्त 1च. मग ती संख्या धन असेल किंवा ऋण असेल किंवा अपूर्णांकात असेल, 1/2चा जरी शून्य घात असेल तरी सुद्धा उत्तर फक्त आणि फक्त 1च. थोडक्यात काय, जर संख्या धन असेल किंवा ऋण असेल किंवा अपूर्णांकात असेल, परंतु त्याचा जर घातांक 0 असेल तर त्या सगळ्यांचं उत्तर फक्त आणि फक्त 1च. कळले? पुढचं गणित बघा, 7चा चौथा घात कंसाचा शून्य घात कंसाचा दुसरा घात.
शून्य आलं, गुणाकार आलं तर त्याचं उत्तर काय येणार? शून्यच. म्हणजे 7चा 4 गुणिले 0 गुणिले 2, 4 गुणिले 0 0, 0 गुणिले 2 शून्यच. म्हणजे 7चा शून्य घात. मग कोणतीही संख्या असेल त्याचा शून्य घात, त्याचं उत्तर काय असतं? नेहमी 1. आत्ताच आपण नियम बघितला. कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे उत्तर 1. क्लिअर? पुढचा टाइप बघा, टाइप 5 नंबर, 5वा टाइप, 9चा 1 घात. कोणत्याही संख्येचा 1 घात म्हणजे उत्तर तीच संख्या. 9चा 1 घात म्हणजे उत्तर 9च. 100चा 1 घात तरी सुद्धा उत्तर तीच संख्या. किती? 100. 1/2चा 1 घात म्हणजे उत्तर 1/2च. जी संख्या आहे तीच. -50चा 1 घात उत्तर येणार फक्त -50च. कोणत्याही संख्येचा 1 घात म्हणजे उत्तर तीच संख्या. धन असेल तर धनामध्ये, ऋण असेल तर ऋणामध्ये, अपूर्णांकात असेल तर अपूर्णांकामध्ये. कळतंय सर्वांना? डोक्यात फिट बसतंय का एक एक नियम? बसतंय फिट? पुढचा बघा, 2/5चा 1 घात. कोणत्याही संख्येचा 1 घात म्हणजे उत्तर तीच संख्या. म्हणजे उत्तर किती येणार ह्याचं? 2/5च. क्लिअर? 5 नियम बघितले, 5 प्रकार आपण. आता 6वा प्रकार बघणार आहोत. 5चा x घात बरोबर 5चा 8वा घात. म्हणजे जर दोघांचा पाया समान असेल, मध्ये बरोबर चिन्ह असेल, तर दोघांचा घातांक पण कसा असतो? समान असतो. दोघांचा पाया समान असेल, मध्ये बरोबर चिन्ह असेल, तर दोघांचा घातांक पण कसा असतो? समान असतो. कारण बरोबर चिन्हाची डावी बाजू जेवढी असते तेवढीच उजवी बाजू असते. दोन्ही बाजू कशा असतात? समान. म्हणून मध्ये बरोबर चिन्ह दिलेलं असतं. म्हणजेच इथं पाया समान असेल, बरोबर चिन्ह असेल तर पाया कॅन्सल. फक्त घातांकाचा विचार म्हणजे x बरोबर किती असणार? 8. x ची किंमत किती येणार? 8. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. 17चा m अधिक 3 घात अधिक 17चा 5 घात तर m बरोबर किती? दोघांचा पाया समान आहे 17. याचा घातांक 5 आहे. म्हणजे ह्याचा सुद्धा घातांक किती असणार? 5च असणार. कारण मध्ये बरोबर चिन्ह आहे. पण तिथं 5 न लिहिता m अधिक 3 आहे. म्हणजे ह्याची किंमत सुद्धा किती असणार? 5च असणार. मग m बरोबर किती असणार इथं? तुंडी येते 2. कारण 2 आणि 3 किती झाले? 5. 17चा 5वा घात येण्यासाठी m बरोबर किती घ्यायला लागल? 2. हे झालं तुंडी. सोडवायचं असेल तर मध्ये बरोबर चिन्ह असेल, दोघांचा पाया समान असेल, तर फक्त घातांकाचा विचार करायचा. म्हणजेच m अधिक 3 बरोबर 5. मग अधिक 3 आहे, तिकडे गेल्यावर होणार -3. मग m बरोबर 5 - 3. मग m बरोबर किती आलं? 2. m ची किंमत किती येणार इथं? 2. कळले? सगळ्यांना समजेल असं एकदम सोप्या भाषेत मी शिकवत असतो बॅचवर. ही तर एक झलक आहे, एक ट्रेलर आहे. कळले? पुढचा प्रश्न बघा. 12चा x वजा 6 घात बरोबर 12चा 7 घात तर x बरोबर किती? येईल सोडवता आता. प्रयत्न करा. नाही जमलं तर शेवटी मी आहेच. प्रयत्न तर करा. x ची किंमत काढायची. इकडं 12चा 7वा घात आहे, म्हणजे इथं सुद्धा 7वाच घात यायला पाहिजे. तोंडी उत्तर येत. नाहीतर तुम्हाला नियम सांगितला, किती आलं उत्तर? चला सगळ्यांनी पटापट कमेंट करायच्यात आणि लाईक सुद्धा करून घ्यायचं. एवढ्या सोप्या पद्धतीने, एवढं हळूवारपणे कोणीच कुठं सांगणार नाही, तुम्हाला कुठं भेटणारही नाही. बघा आता. 12चा x वजा 6 घात बरोबर 12चा 7वा घात. याची किंमत जेवढी आहे तेवढीच किंमत ह्याची येणार. दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल, दोघांचा पाया समान, फक्त घातांकाचा विचार करायचा. मग x वजा 6 बरोबर 7. हे वजा 6 आहे, तिकडे गेल्यावर होणार +6. मग x बरोबर 7 अधिक 6. x बरोबर किती येणार? 13. म्हणजे x ची किंमत किती येणार? 13. बघा 13 तून 6 गेले, किती राहिले? 7. 12चा 7 घात, इकडे सुद्धा आहे 7 घात.
म्हणजे x ची किंमत किती येणार 13. कळले? क्लिअर का? पुढे बघा टाइप 7 सातवा प्रकार आहे 5चा घन गुणिले 4चा घन गुणिले 2चा घन बरोबर किती. आतापर्यंत तुम्ही विचार करतच असाल सर पाया समान नसेल तर त्यावेळेस काय करायचं. नसेल पाया समान तर करून घ्यायचा किंवा आता बघा टाइप वेगळा आलेला आहे. आता इथं सगळ्यांचा पाया वेगवेगळा आहे. एकाचा 5 आहे, एकाचा 4 आहे, एकाचा 2 आहे, पण घातांक समान आहे. तर अशा वेळेस काय करायचं. आता आपण काय करतो तो मध्ये गुणिले चिन्ह असताना पाया समान असताना घातांकाचा गुणाकार करत होतो. आता घातांकच समान आहे, मध्ये गुणिले चिन्ह आहे, पायांचा गुणाकार करून टाकायचा. म्हणजेच काय येणार 5 चोक 20, 20 दुने 40. तो घातांक सगळ्यांचा समान आहे तो एकदाच लिहून टाकायचा. म्हणजेच काय येणार इथं 40चा घन. राहिलं का डोक्यात फिट. घातांक समान असेल ज्या ठिकाणी पाया वेगवेगळा असेल तर पायाचा गुणाकार करायचा आणि घातांक आहे तोच एकदाच ठेवायचा. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. पुढचा टाइप आहे 1/5चा वर्ग बरोबर किती. आता हा नियम आहे जर 1/5चा वर्ग असेल जर 5ला जर अंशस्थानी आणायचं असेल तर व्यस्त करावं लागेल आणि व्यस्त मध्ये काय होतं फक्त घातांकाचं चिन्ह बदलतं. म्हणजे 1/5चा वर्ग आहे तर काय होणार 5चा वजा 2 घात छेद 1 होईल. छेद 1 आपण लिहितच नाही शक्यतो. थोडक्यात काय होते याचा प्लस असेल तर घातांकाचं चिन्ह मायनस होतं. बाकी संख्या आहे तशीच. कळले? क्लिअर? पुढे बघा 1/5चा वजा दुसरा घात आहे. आता 1/5चा वजा दुसरा घात. आता ह्याचं व्यस्त काय होणार 5चा वर्ग होईल. आता प्लस होईल. मायनस आहे घातांक तो प्लस होणार. जो प्लस घातांक आहे तो मायनस होणार. कळला नियम? समजला का हा नियम? आता पुढचं गणित बघा 2चा वर्ग गुणिले 2चा 2 घात कंसाचा घन गुणिले कंसामध्ये 2चा वर्ग त्याचा तिसरा घात त्याचा चौथा घात बरोबर 2चा m अधिक 5 घात बरोबर किती. आता तुम्हाला इथं m ची किंमत काढायची आहे. येईल काढता. आपण सगळे नियम बघितले तेच सगळे नियम इथं फॉलो करायचे. आता बघा 2चा वर्ग आहे तसंच लिहिलं 2चा वर्ग गुणिले 2चा कंसाचा 2चा वर्ग कंसाचा घन कंस आहे म्हणजे घातांकाचा इथं होणार गुणाकार बेत्रिक 6 गुणिले इथं कंस आहे तिथं सर्व घातांकाचा गुणाकार बेत्रिक 6 6 चोक 24 2चा 24वा घात बरोबर इकडे 2चा m अधिक 5 घात. आता सर्व ठिकाणी पाया समान आहे मध्ये गुणिले चिन्ह आहे म्हणजे घातांकाची काय होणार इथं बेरीज. मग पाया तोच ठेवायचा घातांकाची बेरीज 24 आणि 6 30 आणि 2 32 म्हणजेच येणार 2चा 32वा घात बरोबर 2चा m अधिक 5 घात. आता मध्ये बरोबर चिन्ह आहे दोघांचा पाया समान आहे फक्त घातांकाचा विचार करायचा. मग 32 बरोबर m अधिक 5. आता हा अधिक 5 आहे इकडे आल्यावर होणार वजा 5 म्हणजे 32 वजा 5 बरोबर m. 32 मधून 5 गेले 12तून 5 गेले 7 एकाचा 3तून 1 गेला 2 म्हणजे m ची किंमत किती येणार 27. बघा इथे m ची किंमत टाकली 27 27 आणि 5 32 आणि इथं सुद्धा किती आहे 32 मध्ये बरोबर चिन्ह म्हणजे दोन्ही बाजू समान मग तिथं m बरोबर किती असणार 27. कळले सर्वांना? क्लिअर का? ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकता. पुढचा प्रश्न बघा 8चा वर्ग कंसाचा घन छेद 8चा घन कंसाचा चौथा घात बरोबर 8चा x अधिक 6 घात बरोबर किती. हे प्रश्न असे बघितले का पहिला अवघड जायचं सोडवायचं कसं. एकदम सोप्या भाषेत. चला सोडवा तुम्ही प्रयत्न कराच. नाही आला तर शेवटी मी आहेच. चला काय लिहायचं उत्तर. सगळ्यात पहिलं आपण काय करणार 8 त्याचा वर्ग कंसाचा घन म्हणजेच 8चा इथं कंस आहे म्हणजे घातांकाचा गुणाकार बेत्रिक 6 घात छेद म्हणजेच भागिले
छेदचा अर्थ काय भागिले. इथं 8चा 3 चोक 12 घात बरोबर 8चा x अधिक 6 घात. आता दोघांचा पाया समान आहे, मध्ये भागिले चिन्ह आहे म्हणजे घातांकाची काय होणार तिथं वजाबाकी. म्हणजेच 8चा 6 वजा 12 बरोबर 8चा x अधिक 6 घात. मग चिन्ह वेगवेगळे असेल, क्रिया होणार वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 8चा 12तून 6 गेले 6, पण उत्तराला मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 6 बरोबर 8चा x अधिक 6 घात. आता दोघांचा पाया समान आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, फक्त घातांकाचा विचार करायचा. मग घातांक आहे वजा 6 बरोबर x अधिक 6. आता हा अधिक 6 आहे, इकडे आल्यावर काय होणार वजा 6. हा पहिला वजा 6, हा नंतरचा वजा 6 बरोबर x. चिन्ह समान, क्रिया होणार बेरीज आणि उत्तराला तेच चिन्ह. मग 6 आणि 6 12, उत्तराला तेच म्हणजे वजा चिन्ह. मग x बरोबर किती येणार इथं 12 येणार आहे. x ची किंमत काय येणार वजा 12. पाहिजे तर इथं टाका बघा, x ची किंमत इथं वजा 12 टाका. वजा 12 अधिक 6 किती होणार वजा 6 आणि इकडे सुद्धा किती आलेलं आहे वजा 6. x ची किंमत इथं टाकली वजा 12, वजा 12 अधिक 6 किती येणार 12तून 6 गेले 6, उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 6. मध्ये बरोबर चिन्ह असताना दोन्ही बाजू समान आल्या म्हणजे x ची किंमत किती असणार वजा 12. कळले सर्वांना आता क्लिअर का. पुढचा प्रश्न बघा, 7चा 6वा घात गुणिले कंसाचा घन छेद 7चा वर्ग कंसाचा वजा 3 घात बरोबर 7चा 2m अधिक 10 घात. तर m बरोबर किती. आतापर्यंत आपण सगळ्या प्रकारचे नियम बघितलेत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे मला. ऑफलाईन मध्ये कमेंट करायचं सगळ्यांनी आणि ह्याचं उत्तर सांगायचं आहे. कळले क्लिअर का. आणि शेवटचा टाइप आपण बघणार आहोत 9वा टाइप, वर्गमुळात 64 कंसाचा 2/3 घात. आता मी तुम्हाला इथं सांगून देतो की वर्गमुळाचा अर्थ 1/2 घात. हा प्रश्न दोन प्रकारे सोडवता येईल. दोन्ही प्रकारे मी सांगतो. पहिलं सिंपल प्रकारे 64चं वर्गमूळ किती 8. 8 कंसाचा 2/3 घात. आपल्याला जो घातांकाचा छेद आहे तो घालवायचा असेल तर 8 म्हणजे 2चा घन, म्हणजेच काय करणार इथं 2चा घन पूर्ण आहे, कंस म्हणजेच गुणिले 2/3 घात. 3 एके 3, 3 एके 3 राहिले का आता 2चा बेक बेघात म्हणजे 2 घात. 2चा 2 घात म्हणजे वर्ग, म्हणजेच उत्तर किती 64. ही एक पद्धत. किंवा दुसरी ही पद्धत तुम्हाला सांगून देतो. बघा वर्गमूळ चिन्ह आहे, वर्गमूळ चिन्हाचा अर्थ 1/2 घात. वर्गमूळ चिन्ह त्याचा अर्थ त्या संख्येचा 1/2 घात. घनमूळ चिन्ह असेल तर त्याचा अर्थ त्या संख्येचा 1/3 घात. चौथमूळ चिन्ह असेल तर त्याचा अर्थ त्या संख्येचा 1/4 घात. मग इथं काय आहे वर्गमूळ म्हणजेच ती संख्या 64 त्याचा 1/2 घात गुणिले कंस म्हणजे गुणिले 2/3 घात. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. आता 64, आता इथं घातांकाचा काय होणार जात असेल तर काटाकाटी, नसेल जात तर सरळ गुणाकार. 2 गुणिले 1 2, 3 दुने 6 म्हणजे 64चा 2/6 घात. 6 कुठून आलं यांचा गुणाकार केला. 2 ला 2 घालवायचे नाही आणि 64 म्हणजे घनमूळ असं करायचं नाही. जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे 64चा 2/6 घात. आता 64 म्हणजेच 8चा वर्ग म्हणजेच 2चा 6वा घात गुणिले 2/6 घात. 6 ला 6 गेले 2चा वर्ग म्हणजे उत्तर किती 4.
ह्या पद्धतीने केलं तरी पण 4 उत्तर, ह्या पद्धतीने केलं तरी पण 4 उत्तर. ज्याला ज्या पद्धतीने सोडवायचं तो त्या पद्धतीने सोडू शकतो. आपल्याला फक्त योग्य उत्तराला मार्क आहेत, स्टेपला नाही. तुम्ही ह्या स्टेपने सोडवलं किंवा ह्या स्टेपने सोडवलं कोणी बघणार नाही. आपल्याला फक्त योग्य उत्तराला मार्क आहे. कळले सर्वांना? क्लिअर? तर बॅचमध्ये आपण अशा प्रकारे गणित बघत असतो. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक टाईप वाईज आपण बघत असतो. ही तर फक्त झलक होती. जर तुम्हाला संपूर्ण टॉपिक शिकायचे असतील गणिताचे, तर आपल्या बॅचला जॉईन करा. नक्कीच तुम्हाला समजून जाईल. आता थोड्याशा झलकमध्ये तुम्हाला समजलं असेलच, आपण कशा पद्धतीने, कशा प्रकारे सांगत असतो. प्रत्येक टाईप, प्रत्येक टॉपिक वाईज सगळं सिंपल, बेसिक, हार्ड सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण घेत असतो. कळलं? चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन बॅचमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट.